जलयुक्त लातूर विकासाचा नवा संस्कार। पाणी तुमचा आणि माझा श्वास, त्याविना कोणी जगूच शकत नाही। पण माणसाच्या अतिहव्यासामुळे आणि निसर्गाच्या अवकृपेने आपल्या तोंडचं पाणी पळवलंय। ही तहान कुठे अधिक तर कुठे कमी असते। याचा सर्वाधिक दुर्दैवी अनुभव या उन्हाळ्यात लातूर शहराने घेतला। ज्या पाण्यासाठी संघर्ष होऊ नये, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 144चं जमावबंदीचं कलम लागू केलं, त्याच पाण्यानं साऱ्यांना एकत्र आणलं। पण या एकत्र येण्याला सार्थ अर्थ मिळाला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निरपेक्ष राष्ट्रकार्याच्या वृत्तीनं, आणि याला खंबीर साथ मिळाली ती आर्ट ऑफ लिव्हिंग, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या झेंड्याखाली काम करणारे नेते, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य लातूरकरांची। या संघटित समाजाच्या यशस्वी भगीरथ प्रयत्नानं, एकत्रीकरणानं एक नवी आदर्श विकास कार्याची पायवाट घालून दिली। इतकंच नव्हे तर ज्या पाण्यासाठी जमावबंदीच्या रूपानं माणसं विखुरली गेली होती, त्याच पाण्यानं साऱ्या जणांना एकत्रित आणलं आणि यातूनच रुजला तो विकासाचा नवा संस्कार। मागील 3 वर्षांपासून कमी कमी होत गेलेला पाऊस, यावर्षीचा भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्यासाठी होत असलेली रोजची भांडणं, लातूरमध्ये तर जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेलं कलम 144, लातूरकरांची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं सुरू झालेला पाणी पुरवठा, अशा विविध कारणांनी लातूरच्या पाणी टंचाईची देशभर चर्चा झाली। एवढंच काय, देशाच्या नकाशावर राष्ट्रीय दुष्काळाची राजधानी अशी लातूरची दुर्दैवी ओळख बनली। पण ही गोष्ट लातूरसाठी निश्चितच भूषणावह नव्हती। अर्थात अशी संपूर्ण परिस्थिती साधारणपणे मराठवाडाभर कमी अधिक प्रमाणात होतीच। एक महत्त्वाची गोष्ट अशी की पाणी टंचाई हा लातूरचा दीर्घकाळचा विषय आहे, हा काही आजचा नाही। परंतु साचत आलेल्या विषयाचं काट्याचा नायटा हे स्वरूप कसं होतं त्याचं सामाजिक पातळीवरचं उदाहरण आहे। आणि साचून साचून गेल्या 2-3 वर्षात अशी स्थिती आली की नेहमीचा पाणी पुरवठा 10 दिवसांनी 15 दिवसांनी, आणि 1 वर्षापूर्वी ही जी काही तीव्र स्थिती आहे त्याचा प्रथम अनुभव यायला लागला। गेल्या वर्षभरात म्हणजे पूर्ण 2015 3 आठवडे ते 1 महिन्यातून एकदा पाणी दिलं जात होतं। याच्यावर उपाय म्हणून लोकांनी बोर केल्या। किती बोर असावे त्या गावात? या गावात आज 12,000 बोर आहेत, म्हणजे त्या जमिनीची अक्षरशः चाळणी करून टाकलेली आहे। आणि त्यामुळंच गतवर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून पाऊस जेव्हापासून पडेनासा झाला तेव्हापासून पाणी टंचाईची तीव्र स्थिती निर्माण झाली। मी एक सामाजिक कार्यकर्ता याकडे पाहत होतो तेव्हा ध्यानात असं आलं की हा प्रश्न अचानक तर उत्पन्न झालेला नाही, आणि याला अनेक अंग आहेत आणि समाजातले अनेक घटक याला जबाबदार आहेत। सगळ्या गोष्टी शासनावर ढकलून द्यायची आपल्याकडे प्रवृत्ती असते। त्यात तथ्य नसतंच असं नाही, पण ते कमी प्रमाणात असतं की शासनाच्या योजना काही झालेल्या असतात, त्या राबवण्याचा प्रयत्न झालेला असतो, त्याच्यात अपुरेपण असतं। याच्यात उदाहरण देता येईल की या प्रकल्पात मी गुंतल्यावर माझ्या लक्षात आलं की लातूरचं प्रतिनिधित्व दीर्घकाळ करणारे माजी मुख्यमंत्री विलासराव यांनी काही चांगल्या योजना राबवल्या होत्या। निदान 7-8 उत्तम बंधारे बांधले गेलेले आहेत गेल्या 25 वर्षात, पण त्याची जोपासना झाली नाही। या बंधाऱ्यांचं रूपांतर गाळ साचून साचून क्रिकेटच्या मैदानात झालेलं होतं। पाणी साचायला जागाच नव्हती, त्याच्यात निसर्गाने भर घातली, माणसांनी त्याच्यात भर घातली की पाण्याचा अत्यंतिक गैरवापर, बेकायदेशीर पाणी वापर, मीटरची सूचना आली असताना आंदोलनं करून मीटर बसवले नाहीत, बसवणार नाही, ही समाजाची भूमिका आणि तसा तो अनुभव। याखेरीज ज्यांना मिळते त्यांनी अनिर्बंध वापर करावा। पुनर्भरणाची मोहीम 12-15 वर्षापूर्वी एका जिल्हाधिकाऱ्यांनी राबवली, ती त्यांच्याबरोबरच नाहीशी झाली। त्यामुळे समाज, शासन व्यवस्था आणि एकूणच संबंधित सगळे घटक निसर्गासकट या प्रत्येकाने हा प्रश्न निर्माण व्हायला मदत केलेली होती। जवळपास सगळ्याच मराठवाड्याची स्थिती होती, आणि त्यामुळं फेब्रुवारी 2016 पासून पाणी देणंच, सार्वजनिक वितरण व्यवस्थाच पूर्णपणे बंद पडलेली होती। शिक्षण आणि व्यापारात मिळवलेल्या प्रतिष्ठेच्या तुलनेत इथल्या पाणी टंचाईनं लातूरची बदनामीच अधिक केली।
ही बदनामीच पुसून टाकण्यासोबत या टंचाईवर कायमचा उपाय शोधण्याच्या ध्येयानं सुरू झाला जलयुक्त लातूर चळवळीचा प्रवास. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सर्व मतभेद बाजूला सारून या जलयुक्त लातूर चळवळीच्या कामात उतरले. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर अशोक कुकडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ॲडव्होकेट त्र्यंबकदास झंवर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, उद्योजक निलेश ठक्कर, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी ठोंबरे, ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक मकरंद जाधव, जनकल्याण समितीचे शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे यांच्यासह 11 मान्यवरांची जलयुक्त लातूर समन्वय समिती गठीत झाली. डॉक्टर कुकडे काकांवर लातूरकरांच्या असलेल्या प्रचंड श्रद्धा आणि विश्वासानं गुढीपाडव्याच्या दिवशी मांजरा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या शुभारंभाचा नारळ फुटला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय करता येईल असा प्रश्न निर्माण झाला. समाजातल्या अनेक जागरूक घटकांनी एकत्र येऊन विचार करायला सुरुवात झाली. काही बैठकाही झाल्या आणि याच्यामध्ये मुख्यतः श्री रविशंकर यांच्यातर्फे चालणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते होते. यांनी गेल्या 3 वर्षामध्ये छोट्या छोट्या ठिकाणची ही गरज ओळखून काही चांगली कामं केली होती. यांनी पुढाकार घेऊन एक बैठक बोलावली. मागच्या बैठकींची आणि अशाच अन्य काही एकट्या कार्यकर्त्यांनी बोलवलेल्या बैठकींची मला माहिती होती, म्हणून मी ठरवलं असं की काय होतं या बैठकीत पाहू द्या. लक्षात असलं की या बैठकीने रूप वेगळं धारण केलं. सुदैवाने या बैठकीत राजकीय नेते कोणीही नव्हते आणि या बैठकीतूनच अभिमताने एक 12-15 लोकांची टीम निवडण्यात आली आणि असं म्हटले की या टीमने याचा विचार करून पुढची योजना करावी. रविशंकरच्या कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला की यातली तांत्रिक बाजू आम्ही सगळी सांभाळतो आणि उत्तम गणित त्यांनी मांडलं की 1915 सालच्या फेब्रुवारीमध्ये एक पाऊस झालेला होता. केवळ 2 तास झालेल्या त्या पावसाने लातूरला 4 महिने पाणी पुरवठा केला होता. तर त्यांचं म्हणणं असं की पाणी साचवायचीच यंत्रणा आपल्याकडे नाही आहे, ती जर नीट केली तर वर्षभर जो पाऊस होतो त्याच्यातून कमी जास्त पाऊस झाला तरी सुद्धा शहराला आपण पाण्याखेरीज जीवन जातंय अशी स्थिती येऊ देणार नाही. त्याच्यात विश्वास मलाही वाटला, म्हणून सहभागी व्हायचं मी ठरवलं. आमची 12-15 जणांची जी टीम झाली होती, योगायोगाने नागरिकांनी मोठे चातुर्याने ही रचना केली. हे अंगभूत चातुर्य असावं जे कधी कधी निर्वाचनातही दिसून येतं. याच्यामध्ये राजकीय पक्षाचा प्रमुख नेता एकही नाही, लोकप्रतिनिधी एकही नाही, नगरपालिकेचाही नाही आणि आमदार खासदारही कोणी नाही आणि समाजामध्ये ज्यांचं स्थान एक पारदर्शी व्यक्तिमत्व अशा प्रकारचं किंवा कार्यकर्ता म्हणून अशा प्रकारचं आशांची ही टीम तयार झाली आणि माझ्या अनुपस्थितीतच त्याचं नेतृत्व त्यांनी माझ्याकडे सोपवलं. पहिल्या 2 बैठकीतच लक्षात आलं की आपण चांगलं काम करू शकतो. आराखडा ठरला आणि मी पहिलं काम सुरू केलं ते प्रबोधनाचं सुरू केलं. रोज सामान्यपणे शहरामध्ये 3 ते 4 मोठ्या बैठकी, एखाद्या शिक्षण संस्थेचं असेल, पूर्ण मेडिकल असोसिएशनचं असेल, बार असोसिएशनचं असेल, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यापारी संघटना त्यांचं असेल, वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जाणं असेल, अशा साधारणपणे 6 आठवडे आम्ही या बैठका घेत होतो. पहिले 3-4 बैठकातच ध्यानामध्ये आलं की लोकांचा याला प्रतिसाद आहे. आम्ही असं म्हटलं सुरुवातीच्याच आमच्या बैठकीमध्ये 12-15 जणांच्या की आपण शासनाकडे ह्याच्यासाठी जायचं नाही, मदत कुठलीही अन्य घ्यायची नाही, आपण समाजाकडून द्रव्य मागूया. आणि 2-3 बैठकीत हे दृग्गोचर झालं की जी मंडळी समोर दिसत होती, म्हणजे ही जी समिती होती, या समितीचा जो चेहरा होता बहुधा तो चेहरा पूर्णपणे पारदर्शी आणि विश्वसनीय असल्यामुळं भराभर लोकांनी द्रव्य नुसती आश्वासनं नाही तर रोखीने द्यायला सुरुवात केली. यातले 2 चांगले प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो. एक असा की रचना झाली, 4-2 बैठकी झाल्या आणि याला योग्य त्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो लक्षात आल्यावर आम्ही ठरवलं की जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटून त्याला सांगायचं, कारण त्यांना सांगितलं तर पाहिजे, कारण हे कायद्यात बसलं पाहिजे. एका अर्थाने शासनाच्या रचनेत ढवळाढवळ होती, म्हणून आम्ही तिथे गेलो. जिल्हाधिकाऱ्यांनी कपाळावरती आठ्या
भरपूर वाढवूनच आमचं स्वागत केलं, कारण त्यांची सगळ्या बाजूनी या प्रश्नामध्ये गोची व्हायला लागलेली होती, कोंडी व्हायला लागलेली होती. सुरुवात झाली आणि आमच्यापैकी कोणीतरी प्रथम प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी म्हटलं की आम्ही लातूरचा पाणी प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेलो आहोत आणि त्यासंबंधी काही संवाद करायचा आणि तुमच्याकडून काही सहाय्य पाहिजे. माझ्या लक्षात आलं की ही शब्दरचना की आपल्या दृष्टीने बरोबर नाही, म्हणून त्या कार्यकर्त्याचं झाल्याबरोबर मी उठलो आपणहूनच आणि म्हटलं की मला थोडी सुधारणा करायची आहे, बदल करायचा आहे. आम्ही कुठलाही प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेलो नाही, आम्ही तुमच्याकडे उत्तर घेऊन आलेलो आहोत. आम्ही कुठलंही तुमचं ओझं वाढवणार नाही आहोत, तुम्हाला ताण देण्यासाठी आणि कुठंतरी खिंडीत पकडून काहीतरी बेडवाकडे लिहिणं बोलण्यासाठी इथे आलेलो नाहीत. आम्ही योजना घेऊन आलो. आपण जिल्हाधिकारी या नात्याने शासनाचे इथले प्रमुख आहात, आपल्याला माहिती देणं आवश्यक आहे आणि जिथे शक्य असेल तिथे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करायला आलो होतो. आणि या 5-10 वाक्यांनी एकूण ट्रान्सफर सीन झाला सगळा. त्याच आमच्या तासभराच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, सूचना दिली, नकाशे उपलब्ध करून दिले, आम्ही योजना सांगितली. रविशंकरचे आमच्यातले जे तरुण कार्यकर्ते होते ते या विषयाचे तज्ज्ञ इंजिनियर असलेले, त्यामुळे त्या कामाची जबाबदारी त्यांनी घेतली. लोकांना बरोबर घेऊन जायचं, आवाहन करायचं, प्रबोधन करायचं, द्रव्य मागायचं, ही जबाबदारी आम्ही 5-7 जण. याच्यामध्ये एक जुने काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, समाजवादी पक्षाचे एक जुने ज्येष्ठ कार्यकर्ते, संघ संबंधित आम्ही 5-6 जण, 1-2 चांगले शहरातले अतिशय उत्तम असे उद्योजक आणि रविशंकरचे 3-4, अशा प्रकारची सगळी कार्यकर्त्यांची टोळी जमलेली होती. की आमचे स्थानिक आमदार की ज्यांचं चांगलं वजन आहे राजकीय क्षेत्रातलं, वेगळ्या काही विचारधारेचे ते आहेत, ते लातूरमध्ये नियमित राहत नाहीत, पण ते आले. त्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली की आपण काय करायचं. इथं चळवळ जोरात सुरू झाली. त्याच्या आधीच्या बैठकीत त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेत झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरायला सुरुवात केली की आपली रचना आपण वेगळी करूया, हे सगळं श्रेय या लोकांच्याकडे जाईल. त्यातले काही संघाची मंडळी आहेत, काही रविशंकरची मंडळी आहेत, आपला एखाद दुसराच त्याच्यामध्ये आहे, तर आपण यांच्याबरोबर काही जाऊ नये. सुदैवाने ते योग्य प्रकारची दृष्टी बाळगणारे होते आणि आमचे व्यक्तिगत संबंध चांगले असल्यामुळं त्यांनी सगळ्याचा विचार करून 4 तासांनी निर्णय घेतला की आपण वेगळं करायचं नाही, याच लोकांच्या बरोबर जायचं. आमच्या बैठकीत ते आले आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की माझा जो काही वाटा असेल तो याच्यात दिन 25 लाख रुपयाची एक रकमी मदत त्यांनी मंजूर केली. याखेरीज आम्ही पत्रकार परिषदा सुरू केल्या आणि एक आठवड्याला एक असा कार्यक्रम केला मोठा. वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू केली. कामाचं स्वरूप मुख्यतः नदीचं रुंदीकरण, खोलीकरण आणि जेवढी आवश्यकता आहे लातूर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तेवढी, म्हणजे सुमारे 16 ते 18 किलोमीटर लांबीचं नदीचं पात्र, ज्याच्यामध्ये 3 धरणं आहेत. या 3 धरणं म्हणा, बांध म्हणा, असे मध्यम प्रकारचे धरणं आहेत. याच्यामध्ये काम करूया आणि 3ही ठिकाणी कार्यक्रम केले. या कार्यक्रमातून आमचा संदेश लोकांसमोर दिला आणि बघता बघता या चळवळीचं स्वरूप विलक्षण व्यापक झालं आणि सामान्य माणसापासून उच्चभ्रूपर्यंत समाजातल्या 80% लोकांनी आपण प्रतिसाद दिला. पैसे आणून दिले, कुणाच्याही मागे लागावं लागलं नाही. सक्तीचा तर विषयच नव्हता. लोकांनी कार्यक्रम करून पैसे दिले. काही शिक्षण संस्था याच्यात अग्रेसर होत्या, ज्यांनी बोलावलं शिक्षण संस्थेत सगळे प्राध्यापक, प्रमुख, विद्यार्थी एकत्र केले. एक रकमी आम्हाला 7-7 लाख रुपये दिले. त्या निमित्ताने प्रबोधन उत्तम करता आलं. आमच्या मेडिकल असोसिएशननी कमाल केली. माझे संबंध तर तिथे व्यवसायामुळे आहेतच. आपणहून त्यांनी बैठक बोलावली, आवाहन केलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही 2 दिवसामध्ये आम्हाला काय देऊ शकता, कसं देऊ शकता सांगा. बैठक संपल्यावर तिथेच ते माझ्याकडे आले, म्हणले 2 दिवसांनी नाही, आत्ता. त्यांनी तिथल्या तिथे समिती केली आणि तिथल्या तिथे उत्तम आश्वासन देऊन सामान्यपणे 20-1 लाखापर्यंतची मदत वैद्यकीय क्षेत्रातून आमच्याकडे आली. अशा पद्धतीने समाजाचा उत्तम प्रतिसाद झाला. तळागाळातल्या लोकांनीही प्रतिसाद दिला. एका अर्थाने असं म्हणता येईल की ही परिवर्तनाची प्राथमिक नांदी होती, पण ती अतिशय महत्त्वाची होती. वेल बिगन इज हाफ डन असं याच्यामध्ये झालं. त्याला समांतर कामही गतीने सुरू झालं
लोकांच्या समोर ते दिसत होतं. आणि याला एक गोष्ट जोडली, त्याचा मी उल्लेख करू इच्छितो की आम्ही सर्व पत्रकार परिषदेत म्हटलं की आम्ही शासनाचं द्रव्य घेणार नाही, पण घेतलेल्या प्रत्येक द्रव्यातल्या प्रत्येक पैशाचा हिशोब आम्ही समाजाला द्यायला बांधलेलो. त्याच्यासाठी एक वेगळं ॲप डेव्हलप केलं की कुणालाही त्याच्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये आमचे काय आर्थिक व्यवहार चालू आहेत हे तिथल्या तिथे घर बसल्या डिजिटल पद्धतीने पाहता येतील. 4 बोर्ड शहरामध्ये उभे केले की ज्याच्या दर आठवड्याला ही माहिती ही भरून अपडेट केली जाईल. वृत्तपत्रातूनही आम्ही हे देत राहिलो. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एक विलक्षण विश्वसनीयता आणि आमच्या दृष्टीने सुद्धा एक अतिशय समाजाचा आपत्तीतला सहकार्याचा चांगला अनुभव हा जमा झालेला आहे. हे उत्तम यश कसं मिळालं याचा मी ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला गेल्या 3-4 दशकांचा काही इतिहास या भागातला माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. एक संघाचा कार्यकर्ता म्हणून आणि त्याचबरोबर संघाशी संबंधित इतर अनेक छोट्या मोठ्या संस्था यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प हे उभे राहिलेले आहेत. काही आपत्तीच्या माध्यमातून उभे राहिले आहेत, काही अन्यथा समाजाची गरज म्हणून उभे राहिलेले आहेत. की जो अनुभव या ठिकाणी फार कारणीभूत झाला हा आमचा अनुभव आणि आमच्या बाबतीतला समाजाचा अनुभव, या दोन्हीची भूमिका या यशामध्ये कारणीभूत आहे असं मला वाटतं. श्री रविशंकरचे लोक बरोबर होते. ती मंडळी संघासारखंच काम देशभर नव्हे जगभर करतात. त्याची पद्धती आणि क्षेत्र थोडं भिन्न आहे, पण लोकांना कदाचित माहिती नसेल की अगदी उच्च पातळीवरती रविशंकर महाराज स्वतः आणि संघाचं केंद्रीय नेतृत्व अतिशय उत्तम जवळीकीचे संबंध आहेत. मी स्वतः अखिल भारतीय व्यासपीठावरती श्री रविशंकर महाराजांना संघाच्या प्रमुख कार्यक्रमात पाहिलेलं आहे. उत्तम सहभाग त्यांनी दिलेला आहे. संघाच्या पुरतं म्हणायचं झालं तर या क्षेत्रात आपले अनेक फार मोठे प्रकल्प आहेत. मी जिथे काम करतो ते विवेकानंद रुग्णालय हा एक असाच प्रकल्प आहे की ज्यांनी आपलं स्वतःचं कार्य हे गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये उत्तम सिद्ध केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातलं एक सेवाभावी काम, उत्तमात उत्तम सेवा आणि उत्तम अर्थकारण अशी या संस्थेची प्रतिमा दीर्घकाळ समाजामध्ये आहे. 1993 साली किल्लारीला मोठा भूकंप झाला. त्या भूकंपाच्या निमित्ताने समाजासमोर ही बाब फार व्यापक प्रमाणावरती आली की भूकंपाच्या वेळेला सर्वच क्षेत्रामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण राहिले तर संघाचे कार्यकर्ते राहिले. ताबडतोब असणारी भूकंपाची दखल घेणं असेल तिथपासून तो दीर्घकालीन प्रकल्पांपर्यंत असेल, संघाचं काम हे अग्रेसर राहिलं. त्याची शासनाने आणि समाजाने त्यावेळेला दखल घेतली होती. त्या क्षेत्रात तर काम केलंच, परंतु त्याच्यातून जनकल्याण निवासी विद्यालय सारखा एक कायमचा अतिशय उत्तम ग्रामीण क्षेत्रातून येणाऱ्या चांगल्या विद्यार्थ्यांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा प्रकल्प उभा राहिला. याखेरीज एक अतिशय उत्तम शिक्षण संस्था लातूर शहर परिसर आणि संबंध मराठवाड्याशी संबंधित अशी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था हे आपले कार्यकर्ते चालवतात. त्याखेरीज आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये यमगरवाडीचा भटक्या विमुक्तांसाठीचा प्रकल्प गेली 25 वर्ष चालतोय. त्याची एक विलक्षण विश्वसनीयता निर्माण झालेली आहे, यासंबंधी समाजातल्या सर्व जागरूक नागरिकांना माहिती आहे. लातूरपासून केवळ 50 किलोमीटर अंतरावरती अनसरवाडा या ठिकाणी असाच एक वेगळ्या भटक्या विमुक्तांसाठी प्रकल्प चालतो. असे चालणारे अनेक प्रकल्प की ज्या माध्यमातून संघाच्या कार्यकर्त्यांचं प्रत्यक्ष काम, त्यांची वर्तणूक, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि त्या कामातून उत्पन्न काय झाले हे समाजाने पाहिले, अनुभवलंय. आणि म्हणूनच एक वेगळ्या प्रकारची विश्वसनीयता ही समाजामध्ये संघ कामासंबंधी, संघ कार्यकर्त्यांसंबंधी निर्माण झालेली आहे. आणि त्याचा परिणाम फार चांगला झाला असं मला वाटतं. आणि त्यामुळं जी विश्वसनीयता यापूर्वीच्या काळामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण झाली होती, ती विश्वसनीयता या कामामध्ये एक खूप मोठा आधार ठरली, यात काही शंका नाही. आणि अनेक लोकांनी वेगवेगळ्या स्तरातल्या सामान्य माणसापासून ते अगदी उच्चभ्रू माणसापर्यंत बोलून दाखवलं की हा चेहरा मोहरा या समितीचा आणि कार्यकर्त्यांचा असल्यामुळं इतक्या कमी द्रव्यात, इतक्या कमी वेळात हे काम झालं.
कारण शासनाचंच या कामाचं अंदाजपत्रक हे 40 कोटीपासून 80 कोटीपर्यंत होतं, जे काम या ठिकाणी केवळ 5 कोटी रुपयामध्ये पुरं करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही पूर्वीच्या कामाची पार्श्वभूमी, त्यातला प्रत्यक्ष अनुभव, जनकल्याण समिती, संघ आणि अन्य संस्था या माध्यमातला, आणि त्याचबरोबर हा असा असलेला सहभाग, याच्यामुळं एक उत्तम समाजाला हे काम आम्ही पूर्ण करून देऊ शकतो. पाणीबाणीच्या बदनामीचा लागलेला हा कलंक पुसण्यासाठी लातूरकर पेटून उठले आणि त्यातूनच शासनाचा एक पैसाही न घेता सुमारे 6 कोटी रुपये जमले आणि त्यातून लोकसहभागातून मांजरा नदीचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरलं. नागझरी आणि साई या लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 बॅरेजची यासाठी निवड करण्यात आली. जलयुक्त लातूर उपक्रमात साई बंधाऱ्यातील मांजरा नदीच्या पात्रातील 10 किलोमीटर तर नागझरी बंधाऱ्याच्या 6 किलोमीटर अंतराच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाला सुरुवात झाली. म्हणजेच मांजरा नदीच्या 16 किलोमीटरच्या पात्रातील 80 ते 150 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचा हा गाळ काढण्यात आला. या कामावर 25 पोकलेन, 6 डोजर आणि 50 हायवा वापरात आणले गेले. तर हे काम साधारण 18 किलोमीटर लांब, 80 मीटर रुंद आणि 3 मीटर खोल असं खोलीकरण आणि रुंदीकरण याचं होतं. या कामातून नदी जिवंत करण्यात येणार होती. लोकसहभागातून होत असलेला देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. आमच्यापुरतं मी एक म्हणू शकेन निश्चित की शासनाचं सगळ्यात मोठं सहकार्य काय राहिलं तर कुठलीही अडचण आणली गेली नाही, कायद्याची आणली गेली नाही आणि अन्यथाही नाही. आणि अनेक बाबतीत सहकार्य झालं. नकाशे त्यांनी दिले, काही साहित्य दिलं, काही मशिनरी दिली, काही अधिकारी यांनी येऊन आपण सहकार्य केलं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी आम्ही पाठीशी आहोत हे शब्दातून आणि कृतीतून दाखवून दिलं. याखेरीज लांबवर असणाऱ्या शासनाच्या काही संस्थांचा चांगला उपयोग झाला. उदाहरण झालं तर कृषी विद्यापीठाचे प्रमुख मंडळी आली. त्यांनी या सगळ्याचं सर्वेक्षण करून या ठिकाणी पुढे चालून वृक्ष लागवड कशी करता येईल, जमिनीची धूप होणार नाही यासाठी काय करता येईल, किनारे चांगल्या पद्धतीने बांधलेले राहतील यासाठी काय करणं येईल, याचं सक्रिय मार्गदर्शन केलं. त्यामुळे शासनाचा यातला जो सहभाग मर्यादित होता तोच आमच्या दृष्टीने योग्य होता. त्यामुळं कुठल्याही तऱ्हेची मध्ये ढवळाढवळ नव्हता, हे काम आम्ही योग्य त्या प्रकारे करू शकलो. यात एक आणखीन शेवटची गोष्ट मी शासनासंबंधी सांगू इच्छितो की सुरुवातीची असलेली शासनाची थोडीशी उदासीनता ही पुढे तर नाहीशी झालीच, पण शासनाने यात अप्रत्यक्ष वेगळा सहभाग अर्थकारणाच्या दृष्टीने केला की जो प्रत्यक्ष झाला. एरवी शासनाचे अधिकारी स्वतःच्या खिशातलं द्रव्य काढून देत नाही, पण जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सामान्य कारकुनापर्यंत शासन व्यवस्थेतून जवळपास 8-1 लाख रुपये स्वतःच्या खिशातून शासनाच्या व्यवस्थेने आम्हाला काढून दिले. मला असं वाटतं की समाजाने विश्वसनीय दाखवणं आणि शासनाने या प्रकारची सक्रिय विश्वसनीय दाखवतं ही उदाहरणं फार कमी असतात. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी हा निधी अगदी आनंदाने असा या जलयुक्त लातूरसाठी दिला. या कामी आर्ट ऑफ लिव्हिंगनं तांत्रिक आणि मनुष्यबळाची बाजू मोठ्या प्रमाणात उचलून धरली, तसंच यासाठी मोठा निधी देखील दिला. लातूर शहराच्या बाजूने ही मांजरा नदी वाहते आणि या नदीचा रुंदी जवळपास कमीत कमी 80 मीटर ते जास्तीत जास्त 120 मीटर ही रुंदी आहे. नदीपात्रामध्ये खूप सारे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे जुन्या काळामध्ये होतेच आणि त्या बंधाऱ्यावर ह्या शहराचा पाणी पुरवठा, कधी काळी लातूर शहराला हा पाणी पुरवठा व्हायचा. पण शहराची गरज जशी वाढली तशी आम्ही धनेगाव धरणापासून शहराला पाणी पुरवठा होऊ लागला. पण धनेगाव धरणामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून पाणी नसल्यामुळे ही अभूतपूर्व पाणी टंचाई लातूर शहरकरांना. मागच्या कामाचा अनुभव आणि या नदीमध्ये काम करताना एक फायदा असा होता की माननीय विलासराव देशमुख साहेबांनी या नदीवर खूप मोठे मोठे बॅरेजेस उभा करून ठेवलेले आहेत. याच नदीचं जर खोलीकरण आपल्याला करता आलं तर खूप मोठ्या प्रमाणावर हे पाणी इथे साठणार आहे. ही एक जमेची बाजू आम्हाला या कामामध्ये होती आणि म्हणून हे काम या 2 बॅरेजेसवर करण्याचं आम्ही ठरवलं, जिथून लातूर शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. असे जवळपास 13 बॅरेजेस झालेले आहेत, पण 13 पैकी 2 बॅरेजेसवरून पाणी पुरवठ्याची ऑलरेडी पाईपलाईन या 2 बॅरेजेसवरून आहे. म्हणून ह्या 2 बंधाऱ्याची आम्ही निवड केली आणि या बंधाऱ्यामधला जवळपास 80 मीटर रुंदीचं
15 किलोमीटर लांबीचं 3 मीटर पर्यावरणाच्या विरोधामध्ये कुठेही न जाता 3 मीटर फक्त आम्ही काळी माती, जी खूप काळापासून वाहून आलेली जी काळी माती आहे, ती काळी माती आपण इथे काढली, जेणेकरून या नदीपात्रामध्ये खूप मोठा पाणीसाठा आपण पाहताय. इतकं विस्तीर्ण पात्र आपण पाहताय. हे गेल्या वर्षी जेव्हा केव्हा पाणी उभा टाकलं होतं त्याच्यापेक्षा जवळपास हे दुपटी तिपटीनं हे पाणी आज इथं उभा टाकलेलं आहे, जेणेकरून हे शहराला पाणी आपल्याला देता येईल. याच पाण्यामुळे जवळपास भूगर्भातल्या पाण्याची वाढ झालेली आहे. आजूबाजूच्या जवळपास 25 खेडेगावांना ह्या पाण्याचा फायदा होणार आहे. लातूर शहरामध्ये जी काही 6 महिन्यापासून पाईपलाईन बंद होती, नळाला पाणी बंद होतं, रविवारी पाणी आलं, सोमवारपासून लगेच शहराला पाणी पुरवठा चालू झाला. 7 दिवसाच्या आतच माननीय कलेक्टर साहेबांनी मिरजून जे रेल्वेनी पाणी येणार होतं ती रेल्वेसुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये जे काही टँकर्स चालू होते तेही बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्या काही बोर्स अधिग्रहण केले होते तेही सगळे बोर्स आता बंद करण्यात आलेले आहेत. म्हणून आपल्या समोर जे आहे, आपल्या जवळ जे आहे ते त्याचा वापर करून आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं आहे, हे एक माध्यमातून, जलयुक्त लातूरच्या माध्यमातून आपल्याला हे खूप मोठं काम लोकसहभागातून, जनतेच्या सहभागातून हे आपल्याला करता आलं. आज आपण पाहतोय, आपण आता ह्या नागझरी बॅरेजेसवर आपण इथं थांबलेलो आहे. नागझरीचं ह्या बॅरेज जवळपास 5.30 मीटरचे हे दरवाजे आहेत, पण 4.5 मीटरनी हे पाणी अडवलेलं आहे. आणि याच्या पुढचा जो साईचा जो बंधारा आहे तो बंधाराही 4.5 मीटरने अडवण्यात आलेला आहे, पण साईच्या बंधाऱ्याची उंची 7 मीटरनी आहे. तर 7 मीटर पूर्ण क्षमतेनी आणि हे 5 मीटर पूर्ण क्षमतेनी जर हे दरवाजे जर बंद केले तर शहराला आपण उन्हाळ्यापर्यंत पाणी, ह्या पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शहराला आपण पूर्णपणे उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरवठा करू शकतो. पण सध्या हे काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्यामुळे हे बंधारे आपण पूर्ण क्षमतेने भरत नाही आहेत. पण आत्ता तरीसुद्धा सध्या शहराला 4 ते 5 महिने पुरेल इतकं पाणी या दोन्ही बंधाऱ्यामध्ये शिल्लक आहे. आत्ता जवळपास 8 दशलक्ष घनमीटर पाणी या दोन्ही पात्रामध्ये उभं टाकलेलं आहे. आणि शहराची गरज ही फक्त 5 ते 6 कोटी लिटर दिवसाची आहे. काही बाष्पीभवनाच्या माध्यमातून असेल किंवा जमिनीत मोडल्याच्या प्रक्रियेतून असेल किंवा काही डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतील, हे जरी पकडले तरी कमीत कमी आरामात 4 ते 5 महिने पाणी आपण हे लातूरकरांना देऊ शकतो. लातूरकरांसह सर्वांनीच या जलयुक्त लातूर उपक्रमावर मोठा विश्वास टाकला. काकांच्या कामावर विश्वास ठेवणारे तर होतेच, पण त्यासोबतच राजकारण, राजकीय पक्ष, जात, धर्म, विचार असे सारेच मतभेद बाजूला सारून या उपक्रमानं यशाकडे वाटचाल सुरू केली. पाणी नाही म्हणून लातूरकर खूप अस्वस्थ होते. पुढे काय होईल या शहराचं, ह्या शहराचं स्थलांतर होईल का, इथपर्यंतची चर्चा सोशल मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये वेगाने चालू होती. हा विषय फक्त भारतापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय विषय झाला. BBC सारख्या मोठ्या वृत्तवाहिन्यांनी, जर्मन एका टीव्हीनी हे सारं कव्हर केलं आणि सांगितलं की इतकी भयानक परिस्थिती लातूरमध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि यामुळं या शहराचं भविष्यकाळामध्ये स्थलांतर होईल. लातूरचे लोक सगळे हादरले होते आणि त्यावेळेस ही कल्पना पुढे आली आणि लातूरकरांनी सांगितलं की आता आम्ही आमच्या पायावर उभा राहणार. मध्यंतरी हे सर्व चालू असताना एक मोठे पत्रकार, ज्यांचा संबंध देशभर नाव आहे, असे पत्रकार या ठिकाणी आले. त्यांनी पहिल्या दिवशी लातूर पाहिलं. ते इतके अस्वस्थ झाले की ते म्हणले की काही खरं नाही आता या शहराचं. पण जेव्हा आम्ही त्यांना कामावर घेऊन गेलो आणि नदीचं काम त्यांनी पाहिले तर ते म्हणले की देयर इज रे ऑफ होप. अशा आहे की तुम्ही तुमच्या पायावर उभा राहताय. 18 किलोमीटरचं नदीचं काम आपल्याला करायचं होतं. अतिशय मर्यादित वेळ हातामध्ये होता. सगळी साधनं वापरली गेली आणि नदीचं काम नदीच्या पर्यावरणाला कुठलाही धक्का न लावता सर्व तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन राजेंद्र सिंग आले, त्यांनी सल्ला दिला. काही अजून प्रमुख लोक आले, इरिगेशनच्या क्षेत्रामधली काही मोठी माणसं, आम्ही त्यांना बोलावलं होतं, त्यांचे सल्ले घेतले आणि नदीचं काम हे आपण पूर्ण केलं. जनतेच्या सहभागाने, जनतेच्या सहकार्याने, जनतेच्या आर्थिक हातभाराने हा उपक्रम आम्ही पूर्ण करू शकलो. यामध्ये काम करणाऱ्या आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या राजकीय विचाराचे असलो तरी राजकीय विचार बाजूला ठेवून हा एक सार्वजनिक उपक्रम लोकांसाठी आपल्याला राबवायचा आहे अशी भूमिका घेतल्यामुळे
लोकांनी सुद्धा आमच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि आर्थिक हातभार लावून सहकार्य केलं, ज्यामुळं हे काम आम्ही यशस्वीपणे करू शकलो. मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनामुळे केवळ लातूरकरांची तहान भागली नाही, तर नदीकाठच्या 17 गावांची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. यात महापूर, बोरवटी, खुलगापूर, साई, नांदगाव, रायवाडी, नागझरी, जेवळी, टाकळी, बर्दापूर, सांगवी, कारसा, आंदलगाव, इंदरठाणा, दर्जी, बोरगाव, आरजखेडा आणि हरवाडी या गावांचा त्यात समावेश होता. याशिवाय इतर गावांनाही याचा फायदा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर असलेल्या धरण आणि बंधाऱ्यांच्या मदतीनं सुमारे 35,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. तर या 2 बंधाऱ्यात पाणी थांबल्यानं सुमारे 12हून अधिक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. या नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ शेतकऱ्यांना दिला गेला. यातून सुमारे 5 ते 7,000 एकर जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. या सगळ्या लोकांनी मदत केली आणि ग्रामीण भागामध्ये गावगाव बैठका घेतल्या आणि या माध्यमातून जी या मांजरा नदीच्या काठावरले 10-15 गावं आहेत, या 15 गावामध्ये बैठका घेऊन या लोकांना समजावून सांगितलं, ह्याचं महत्त्व सांगितलं आणि मग महत्त्व सांगितल्याच्या नंतर लोक तयार झाले. लोकांनी ही काम करू दिलं. या कामाचा ग्रामीण भागाला 15-15 किलोमीटर साधारणतः फायदा होतो. आजूबाजूच्या जी विहिरी आहेत, हजारो विहिरी आहेत, या हजारो विहिरीचं पाणी वाढणार आहे आणि त्या भागातलं वॉटर लेवल वर येणार आहे. आज साईसारखं गाव एवढ्या प्रचंड दुष्काळामध्ये सुद्धा आज साईनं लातूरला 50% पाणी पुरवलं टँकरच्या माध्यमातून. कारण ही खरी ताकद आहे या जलयुक्त कामाची. आणि मग या लोकांचा प्रचंड जनतेचा या जलयुक्त लातूरच्या कमिटीवर असलेला प्रचंड विश्वास आणि ही निस्वार्थी मंडळी, या मंडळीच्या डोक्यात एकच की लातूरची झालेली बदनामी देशातली ही कमी झाली पाहिजे. या बदनामीला आपण पुसून काढलं पाहिजे. तर मला सांगायला एक आनंद वाटतो की मी एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून खरं म्हणजे या बंधाऱ्याचं खरं आत्ता पारणं फिटलं. ग्रामीण भाषेत जर सांगायचं झालं तर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबाला खरी श्रद्धांजली या माध्यमातून झाली. पाहता पाहता 2 महिन्यात रात्रंदिवस मेहनत करून हे काम पूर्ण करण्यात आलं आणि 30 जुलै 2016च्या मुसळधार पावसानं नागझरी आणि साई बंधाऱ्याला सुमारे 8 दशलक्ष घनमीटर पाणी उभं राहिलं. लातूर शहराची पाण्याची वार्षिक गरज 18.25 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पण पहिल्याच पावसानं सुमारे 6 ते 8 महिने पुरेल एवढं पाणी उपलब्ध झालं आणि मोठी चिंता दूर झाली. एप्रिलमध्ये जशी जशी उन्हाची तीव्रता वाढत होती, पाण्याची रिक्वायरमेंट वाढत होती आणि त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली होती. पाण्याचं महत्त्व लातूरकरांना लक्षात आलं होतं आणि यातूनच पाण्यासाठी लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून जलयुक्त लातूर अशा प्रकारच्या लातूर शहरातल्या अतिशय नामवंत प्रमुख व्यक्तींनी एकत्रित येऊन जलयुक्त लातूर नावाची एक समिती स्थापन करून लातूर शहराच्या या पाणी प्रश्नावर काही तोडगा काढता येईल का, काही प्रयत्न करता येईल का या दिशेनं प्रयत्न सुरू केले. आणि त्यातून लातूर शहराला जरी मांजरा धरण हा जरी मुख्य सोर्स असला तरी त्यासोबतच जो सेकंडरी सोर्स आहे तो म्हणजे नागझरी आणि साई बॅरेज या 2 ठिकाणाहून सुद्धा पाणी पुरवठ्याच्या स्कीम लातूर शहरासाठी आहे. तर जलयुक्त लातूरने असं ठरवलं की हे नागझरी आणि साईच्या ज्या काही सोर्सेस आहेत त्या ठिकाणी जर नदीचं खोलीकरण, वृद्धीकरण जर आपण करू शकलो आणि त्याच्या साठ्यामध्ये जे काही सध्याचा जो काही साठा आहे, क्षमता आहे त्या बॅरेजेसची, तर त्या क्षमतेमध्ये वाढ होऊन हे पाणी थोडं जास्त कालावधीपर्यंत लातूर शहराला पुरू शकेल अशा प्रकारचा विचार करून त्यांनी या कामाला सुरुवात केली. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे लातूर शहरामध्ये पाण्याची टंचाई तीव्र असल्यामुळं पाण्याचं महत्त्व लोकांना कळलं होतं आणि अतिशय चांगली लोक या जलयुक्तमध्ये समोर आल्यामुळं लातूर शहरातल्या नागरिकांनी सुद्धा प्रचंड त्याला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर या कामासाठी निधी उपलब्ध केला. परंतु याहीपेक्षा पुढे जाऊन मला जलयुक्त लातूरचं जर मोठं यश कोणतं असेल असं जर म्हणायचं असेल तर लातूर शहरामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 5 लाख लोकसंख्या, टँकरनं पाणी पुरवठा करणं एक प्रकारची निगेटिव्हिटी शहरामध्ये निर्माण झाली होती. मानसिकता अतिशय वाईट झालेली होती. लोकांमध्ये राग प्रचंड आलेला होता सगळ्याच गोष्टीचा, म्हणजे स्वतःवरचा राग, प्रशासनावरचा राग, लोकप्रतिनिधीवरचा राग.
तर या परिस्थितीतून ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर या निगेटिव्ह एनर्जीचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर करण्याचं काम ह्या जलयुक्त लातूरनं केलेलं आहे आणि हे अतिशय मोठं यश ह्या जलयुक्त लातूरचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आम्ही हे सर्वप्रथम सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक लातूर शहरवासीय म्हणून आमच्या ज्येष्ठ मंडळींनी कुकडे काका असतील, मनोहरराव गुमारे साहेब असतील, झमर काका असतील, निलेश भैया असतील, शिवदास मिटकरी साहेब असतील, सर्व पत्रकार मित्र, सर्व लातूरकरांनी एक आदर्श घालून दिला की आपल्यावर जे संकट ओढवलं ते लोकांना सांगण्यापेक्षा आपल्या संकटाला आपण तोंड देऊन कसं आपल्याला शहराला त्याच्यातून मार्ग काढता येईल त्याच्यासाठी बैठक होऊन सर्वप्रथम हा निर्णय करण्यात आला की आपलं काम, आपलं शहर हे आपल्याला सुधारवायचं आहे, पाण्याचा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. एक एक पाऊल पुढं पडत गेलं आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो की हा म्हणता 7 कोटी रुपयाच्या जवळपास काम हे लातूर जलयुक्त शिवारनं केलं आणि 30 जुलैपर्यंत ज्याची आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती 30 जुलैला पाऊस पडला आणि जेवढं 17-18 किलोमीटरचं काम झालं हा परिसर अक्षरशः पाण्यानं तुडुंब भरलेला आम्ही पाहिला. एकीचं आमचं फळच होतं की आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हे काम केलं म्हणून आज काही अंशी पूर्णतः असं म्हणू शकत नाही काही अंशी आमचं संकट हे आम्ही सर्वांनी टाळलेलं आहे, ते संकट संपवलेलं आहे. या जलपुनर्भरणानं लातूरकरांची तहान तर भागलीच, त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परतलं. हनुमंत दिगंबर पवार नागझरीतला रहिवाशी आहो मी. त्या नदीतला गाळ काढल्यामुळं पूर्ण गाळ निघाल्यामुळं आमच्या आजूबाजूच्या विहिरीला बोरला प्रकर्षण भरपूर फायदा झाला आहे. उन्हाळ्यात आमची विहीर कोरडी होती, सध्या ह्या नदीमुळं फुल पाणी म्हणजे झाले झरे पूर्ण झाले चालू, बंद पडले झरे पूर्ण झाले चालू. आता आम्हाला हिवाळी पीक घ्यायला जमते पावसामुळे पाण्यामुळं. उन्हाळ्यात 10 ते 15 मिनिट मोटर चालायची, सध्या आमचे विहिरीचं पाणी निघत नाही, इतकं फुल पाणी विहीर भरले आहे गाळ काढल्यामुळं. पूर्वी ह्या नदीची खोली कमी होती, पात्र क्षमता कमी होती. त्या लातूर जलयुक्तमुळं ह्या नदीची क्षमता वाढली आणि पात्रता खोलीकरण रुंदीकरण जास्ती झालं, त्यामुळं पाण्याची क्षमता जास्त वाढली, पाणीसाठा दुपटीनं वाढला. आमच्या बोरला शेतामध्ये पहिलं 10 ते 12 मिनिट पाणी चालत होतं आणि लातूर जलयुक्त पॅटर्नमुळे आणि त्याच्या कामामुळे या नदीचे पात्राची खोलीकरण, परत रुंदीकरण आणि उंची भरपूर वाढलेली आहे. भरपूर म्हणजे डबल टेबल पटीने वाढलेली आहे. त्याच्यामुळं नदीचा पात्र हे भरपूर झाले आणि पाणीसाठा भरपूर झाल्यामुळं आमच्या बोरला जवळपास 10 ते 15 मिनिट बोर चालणार आज कमीत कमी 3 ते 3-4 तास आरामशीर बोर चालते. पाण्यानं तुडुंब भरलेल्या नागझरी आणि साई बंधाऱ्यासारखं भरभरून यश दिलेल्या आणि लातूर शहर आणि जिल्ह्याची सर्वार्थानं तहान भागवणाऱ्या या जलयुक्त लातूरच्या कामासाठी या साऱ्या लोकांना एकत्र करणं एक मोठं आव्हानात्मक काम होतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीनं हे काम अगदी विश्वासानं पूर्ण केलं आणि लाखो लातूरकरांचा विश्वास मिळवला. यावर्षी लातूरला प्रचंड दुष्काळ गाजला. रेल्वेनं पाणी येणं, कलम 144 लागू होणं, पाण्यासाठी लातूरमध्ये रात्रंदिवस जागरण करणं, एक संकटाची चाहूल लातूरकरांना जाणवू लागली होती. लातूरकरच नाही तर जगात सगळीकडे लातूरची चर्चा चालू झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जेव्हा केव्हा आपत्ती येतो तेव्हा त्या आपत्तीमध्ये धावून येत असतो, हे 5 वर्षी परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक संकटांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपत्तीमध्ये धावून येण्याचं कार्य केलेलं आहे. जवळचंच उदाहरण असेल तर लातूरचा झालेला 1993चा भूकंप असेल, त्या भूकंपामध्ये सर्वात अगोदर पोहोचणारे कोण होते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर लातूरच्या कायमच्या पाण्याच्या व्यवस्थासाठी काहीतरी उपाययोजना करावी या दृष्टीनं संघानं पाऊल उचलायचं ठरवलं. बरोबरीनं गेल्या 4 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जे जलसंधारणाची कामं चालू होती त्याच कामाचं एक पाठबळ म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बरोबरीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खांद्याला खांदा लावून काम करेल आणि ग्रामीण भागामध्ये अनेक नद्यांचं पुनरुज्जीवन करावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून साधारण फेब्रुवारीपासून प्रयत्न चालू होते.
लातूरचा पाणी प्रश्न गंभीर झाल्यानंतर लक्षात असं आलं की ग्रामीण भागात तर कामं चालूच आहेत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शासकीय, पण लातूरचा पाणी प्रश्न सोडवणारी जी लातूरचं तहान भागवणारी मांजरा नदी आहे, त्या मांजरा नदीचंच एक महाकाय भीषण काम आर्ट ऑफ लिव्हिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून करावं असा विचार चालू झाला आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री मकरंद जाधव यांच्याबरोबर गप्पाच्या माध्यमातून सहज विषय निघाला आणि हळूहळू ह्याची एक तयारी चालू झाली. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विचार झाला, नक्की झालं आणि मकरंदने सांगितल्याप्रमाणे पूर्ण पुढे 3 एप्रिलला पहिली बैठक झाली आणि 8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी या मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनाचं कार्य मोठं हाती घेण्यात आलं, जे जलयुक्त लातूर या नावाने जगामध्ये गाजलं. बरोबरीनं ह्या सगळ्यांची पार्श्वभूमी अनेकांच्या मुलाखतीतनं आपण पाहिली आहे, पण एक स्वयंसेवी संस्थांचा समूह म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक या ठिकाणी एकत्र आले. वेगळी विचारसरणी असली, वेगळा समूह असला, झेंडा वेगळा असला, रंग वेगळा असला तरी काम एकच होतं, लातूरचा पाणी प्रश्न सोडवणं. आणि त्या माध्यमातून कामाची विभागणी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व क्षेत्र संघचालक माननीय डॉक्टर अशोकराव कुकडे, ज्यांनी विवेकानंद रुग्णालयाची स्थापना केली, त्यांचं लातूरमध्ये एक आदराचं स्थान आहे. डॉक्टर कुकडे या समितीचे आमचे अध्यक्ष झाले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव या समितीचे समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आणि काँग्रेसचे झंवर काका असतील, समाजवादी पक्षाचे गोमारे साहेब असतील, उद्योजक म्हणून बीबी ठोंबरे असतील, अशी अनेक मंडळी या समितीमध्ये सहभागी झाली आणि जवळपास एक 11 जणांचं वर्किंग कमिटी आम्ही स्थापन केली. त्यात लातूरचे उद्योजक निलेश ठक्कर, ज्यांनी या पूर्ण चळवळीसाठी स्वतःचं 4 मजली कॉर्पोरेट एअर कंडिशन ऑफिस आम्हाला ताब्यात दिलं आणि त्या ह्याच्यातनं ऑफिसमध्ये आमच्या सकाळी 10 वाजता बैठका व्हायच्या. दररोज सकाळी आम्ही एकत्र येत असू व ज्यांना देणगी द्यायचे ते देणगीदार स्वतःहून लाखोंचे चेक घेऊन आम्हाला कार्यालयात देणगी देण्यासाठी येत असेल. एक वेगळा अनुभव सामाजिक काम करत असताना आला की गेल्या 20 वर्षापासून सामाजिक काम करतोय, पण स्वतःहून पैसे देणं हा एक वेगळा अनुभव या कार्यक्रमात आला. बरोबरीनं कामाच्या नियोजनांमध्ये डॉक्टर कुकडे मार्गदर्शक जसे होते तसं मकरंद जाधव यांनी या पूर्ण कामाचं, ज्याला ग्राउंड झिरो काम म्हणतात, ते प्रत्यक्ष साईटवरचं तांत्रिक कार्याबरोबरच मशिनरीचं मागवणं असतील, मशिनरींचं सगळं नियोजन असेल, काढलेली गाळ जो आहे तो गाळ कुठे नेऊन टाकायचं त्याचं नियोजन असेल, त्याचं व्यवस्थापन असेल, असं श्री मकरंद जाधव व आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव गोमारी यांनी केलं. ह्या सगळ्या ह्याला लागणारा जो निधी आहे त्या निधीचं जे संयोजन आहे, निधी संकलनाचं काम झाल्यानंतर त्याचं आर्थिक व्यवहार असतील, ते पूर्ण काम आर्ट जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह श्री अरुण डंके यांनी पाहिलं. याबरोबरीने ह्याचं अकाउंटिंगच्या बरोबरीनं ह्याचं हिशोब तयार करणे असतील, ह्या सगळ्यांचं माहिती संकलित करणं हिशोबाची, ते विश्व ट्रॅव्हलचे सामाजिक कार्यकर्ते असलेले सुनील देशपांडे यांनी पाहिलं. अशा अनेक वेगवेगळ्या कामातून या कामाची विभागणी झालं. पैसे जमा करण्यासाठी सुद्धा असंच शैक्षणिक संस्थांचा संपर्क म्हणून मनोहरराव गोमारेंनी केला. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचा संपर्क असतील डॉक्टर काका करत होते, बरोबर झंवर काका, आणि या भागात एक लोकप्रिय नाव असलेले त्र्यंबक माननीय वैजनाथराव शिंदे, जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे. वैजनाथ दादांनी या सर्व शेतकऱ्यांशी एक बैठका घेणं, शेतकऱ्यांना एकत्रीकरण करणं, माती घेऊन जाण्यासाठी आव्हान करणं, गेले 2 महिने हे कायम या बैठका घेण्यावर होते. दररोज गावागावात जाणं, बैठका घेणं, असे कार्य वैजनाथ दादांनी केलं. या जलयुक्त लातूरचं काम समितीनं लोकसहभागातूनच करण्याचा निर्णय घेतला. त्याला लातूरकरांनीही विश्वासपूर्ण मोलाची साथ दिली. काम सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसातच 4 कोटींचा निधी जमा झाला. कोणापुढे हात न पसरता अनेकांचे मदतीचे हात पुढे आले. शाळकरी मुलांपासून ते फळभाजी विक्रेते, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं या कामात खारीचा वाटा उचलला. यात आर्ट ऑफ लिव्हिंग, अभिनेते रितेश देशमुख, सीएनच्या संघटना, डॉक्टरांच्या संघटना, बाजार समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जिल्हा बँक या सर्वांनीच सढळ हातानं मदत केली आणि त्यामुळेच समितीचा उत्साह सुद्धा वाढला. या कामासाठी लातूरकरांचा हा विश्वास संपादन करता आला तो केवळ जलयुक्त लातूर समिती, त्यांनी केलेल्या महत्तम जनकल्याणाच्या संकल्पनेनं आणि या कामातील पारदर्शकपणामुळे. त्यातही या समितीनं आर्थिक विषयात बाळगलेल्या पारदर्शकतेनं एक नवा आदर्श घालून दिला आहे. 2 संघटना याच्यामध्ये प्रमुखपणे काम करत होत्या. एक होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती
आणि दुसरी होती आर्ट ऑफ लिव्हिंग. आर्ट ऑफ लिव्हिंगचा या विषयातला 3 वर्षापासूनचा अभ्यास आहे. त्यांनी काही पूर्वी कामं केली होती. त्यांचा याच्याबद्दलचा तांत्रिक अभ्यास होता, पण त्यांना आपण एकटे हे काम करू शकू का याचं हे अंदाज नव्हता. तेव्हा त्यांनी जनकल्याण समितीची मदत मागितली. जनकल्याण समितीला सुद्धा जनकल्याण समितीची स्थापना मुळात आपत्ती विमोचनासाठी झालेली आहे. त्यामुळे ही दुष्काळाची आपत्ती एवढी मोठी असताना जनकल्याण समिती महाराष्ट्रात जसं अन्य ठिकाणी अनेक कामं करते आहे, चारा डेपो असेल, पाण्याच्या टाक्या वाटपाचं काम असेल, निरनिराळे छोटे मोठे जलसंधारणाची कामं असतील, त्यामध्ये आपत्ती विमोचनाचं काम म्हणून याच्यामध्ये सहभागी व्हायचं जनकल्याण समितीने ठरवलं. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जनकल्याण समितीने हे काम लीड केलं आणि सर्व लातूरकरांनी लातूरमधल्या सगळ्या समाजांनी या गोष्टीला उत्स्फूर्तपणे भरघोस सहाय्य केलं आणि आम्ही हा निधी गोळा करू शकलो, हे काम पूर्ण करू शकलो. जलयुक्त लातूर या यशस्वी कामाची दखल शासकीय पातळीवरही घेतली गेली. या कामाचा आदर्श घेत लातूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील असंच लोकसहभागातून काम सुरू झालं. शासनानं सुद्धा या कामाला आपलं संपूर्ण सहकार्य देऊ केलं. लातूर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजना ही मोठ्या प्रमाणामध्ये राबविली जात आहे. वर्ष 2015-16 202 गावं आणि चालू वर्षामध्ये 16-17 176 गावं या योजनेअंतर्गत घेतलेली आहेत. 202 पैकी सुमारे 169 गावं 80% जास्त कामं झालेली आहेत. जिल्ह्यामध्ये लोकसहभाग या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. खास करून नदी नाला खोलीकरण आणि तलावामधील गाळ काढणं या 2 कामांना लोकांचा जास्त वाटा आहे, लोकांचा जास्त सहभाग आहे. तलावामध्ये गेल्या वर्षी जवळपास 67 लक्ष घनमीटर आणि चालू वर्षामध्ये 49 लक्ष घनमीटर एवढा गाळ काढलेला आहे. नदी नाला खोलीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी सुमारे 110 किलोमीटर आणि यावर्षी 125 किलोमीटर लोकसहभागातून नदी नाला खोलीकरण झालेलं आहे. वेगवेगळ्या गावामध्ये लोक दुष्काळ असूनसुद्धा जे त्यांच्या परीनं शक्य असेल त्या प्रमाणामध्ये एकत्रित येऊन लोकवाटा जमा करून त्यामध्ये स्वतःच मशिनरी ठरवून त्यांनी कामं करून घेतलेली आहेत. या नदी नाला खोल झालेल्या भागामध्ये शासनाच्या निधीतून आम्ही नवीन CND बांधणे, गॅबियन बंधारे बांधणे, जुने स्ट्रक्चर्स असतील त्यांची दुरुस्ती करणे, जुने पाझर तलाव, साठवण तलाव, गाव तलाव यांच्या दुरुस्त्या करून त्यांची उपयोग क्षमता वाढविणे ही कामं शासकीय निधीमधून केली जात आहेत. याच्याशिवाय प्रत्येकाच्या शेतावरती कंपार्टमेंट बंडिंग करणं, वन विभागाच्या जमिनीमध्ये CCT, डीप CCT सारखी कामं घेणं आणि वृक्ष लागवड करणं ही पण कामं आम्ही शासकीय निधीमधून घेतलेली आहेत. या सर्व जलयुक्त शिवार योजनेचा कळस म्हणजे जलयुक्त लातूर हे काम आहे. लातूर शहराला पारंपरिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या नागझरी आणि साई या 2 बॅरेजेसची क्षमता वाढवण्यासाठी लातूर शहरातील नागरिकांनी एकत्रित येऊन एक कमिटी स्थापन केली आणि श्री कुकडे काका यांच्या अध्यक्षतेखाली कामाला सुरुवात केली. गुढीपाडव्याच्या दिवशी या कामाला सुरुवात झालेली होती आणि सुमारे 2 ते 2.5 महिन्यामध्ये एकूण 15 ते 16 किलोमीटर मांजरा नदीचं खोलीकरण, रुंदीकरण यामधून करण्यात आलेलं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. नागझरी बंधाऱ्यामध्ये पाणी साचलेलं आहे, साई बॅरेजेसमध्ये पण पाणी साचलेलं आहे आणि त्याचा वापर सध्या लातूर शहराला पिण्याचं पाणी म्हणून केला जात आहे. ज्या ट्रेननं आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा करावा लागलेला होता त्या ट्रेनला पर्यायी पाणी हे उपलब्ध झालेलं आहे आणि आम्ही आता ट्रेनने पाणी पुरवठ्याची गरज न भासत असल्यामुळं तिला काही दिवसामध्येच बंद करण्याचं पण कळवलेलं आहे. एकंदरीत निसर्गाची कृपा यावर्षी चांगली आहे. जिल्ह्यामध्ये 130 ते 34% पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा चांगला पाऊस आहे. जून आणि जुलै महिन्यामध्ये जेवढा पाऊस अपेक्षित असतो त्याच्यापेक्षा जास्त पाऊस आहे. पिकं सर्वच
चांगले प्रकारचे आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यापेक्षा किमान 1 आठवडा ते 2 आठवडा पिकं लातूर जिल्ह्याची अव्वल आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळाचा शासनाचा जो निधी आहे तो भेटलेलाच आहे. सोबतच जून महिन्यामध्ये पीक विमा पण मोठ्या प्रमाणामध्ये भेटला आणि एकंदरीत शेतावरचं वातावरण बघून शेतकऱ्यांचं मन आता आनंदित आहे. त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. येणाऱ्या खरीपाचं उत्पादन निश्चितपणे सरासरीपेक्षा जास्त राहील असं आमचा अनुमान आहे. लातूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती ही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यापेक्षा थोडी वेगळी आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याला ज्या नद्या पाणी पुरवठा करतात त्या नद्या पश्चिम घाटातून सह्याद्रीमधून उगम पावतात. परंतु लातूरच्या नद्या मग ती मांजरा असेल, तेरणा असेल, ह्या नद्या पश्चिम घाटातून उगम पावत नाहीत, सह्याद्रीमधून उगम पावत नाहीत. ह्या नद्या अवर्षण प्रवण भागामधून उगम पावतात. बीड, उस्मानाबाद आणि नगरचा पूर्वेकडचा भाग या भागामधून ह्या नद्या उगम पावत असल्यामुळं या नद्यांना निश्चितचपणे पाणी येईल याची शक्यता इतर नद्यांच्या तुलनेनं कमी असते. दुसरी गोष्ट म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये वनाचं प्रमाण पण कमी आहे. फक्त 0.6% एवढं वनाखालील क्षेत्र होतं. त्या अलीकडं वाढवून आम्ही 2% नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत या 2 बाबी ध्यानात घेता लातूरला भविष्यात पण असेच प्रश्न भडसवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच टंचाईची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने लातूरकरांना माझं आवाहन असेल की त्यांनी त्यांच्या छताचं पुनर्भरण करून घ्यावं. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. नळांना तोट्या लावून घ्याव्यात आणि पाण्याचा काटकसरीनं वापर करावा. पाण्याची मूल्य, त्याची किंमत आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपल्याला ते सर्व माहीत आहे, आपण अनुभवलेलं आहे. त्या मूल्यवान पाण्याचा चांगला उपयोग करणं आपल्या हातात आहे. जवळपास 3000 लातूरकरांनी आपल्या छताचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतलेलं आहे. ज्यांचं राहिलं असेल त्यांना पण मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या छताचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घ्यावं. प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणामध्ये किमान 5 झाडं तरी लावावीत आणि पाण्याचा काटकसरीनं चांगला वापर करावा असं माझं आवाहन राहील. या कामानं लातूरकरांना पाण्यासोबत अंत्योदयाच्या कल्याणाचा एक वेगळा संदेश आणि विकासाचा एक नवा संस्कारही दिला आहे. आता सामान्य माणसाच्या याच्याशी काय संबंध आला तर सामान्य माणसंच याच्यात सगळ्यात जास्त भरडली जात होती. याचं कारण असं की समाजातला हा 40% वर्ग हा पूर्णपणे सार्वजनिक पाणी वितरणावरतीच अवलंबित असतो आणि त्यामुळं सगळ्यात जास्ती याचं पाणी नसण्याची धाक तर कुणाला सोसावी लागली तर त्या समाजाला सोसावी लागली होती. त्यामुळे हा समाजसुद्धा द्रव्य द्यायला पुढे आलेला होता. एवढंच नाही तर सहकार्याला पुढे आलेला होता. यांच्यामध्ये या निमित्ताने काही भावना जागरूक करणं हाही प्रश्न असतो. अंत्योदय हा शब्द वापरला जातो. अंत्योदय म्हणजे काय तर नुसता आर्थिक स्तर उंचावणं हा अंत्योदयाचा विषय असं मला वाटत नाही. तर अंत्योदय म्हणजे समाजातल्या स्थळातल्या घटकाची सुद्धा एक सामाजिक प्रवृत्ती जागी करणं आणि त्या आधारावरती तो स्वतः मोठा होईल, सामाजिक कामात सहभागी होईल आणि त्याचबरोबर समाज मोठा होईल. ह्याला अंत्योदय असं म्हणता येईल. या उपक्रमात आम्हाला तोही अनुभव आला. एक अगदी घडलेली छोटी घटना. आमचं जिथे कार्यालय होतं तिथेच खाली एक केळीचा गाडीवाला केळीची गाडी लावत असे. आमची लगबग तो पाहत असे. हे सुरू झाल्यावर एक 7-8 दिवसांनी आमच्यापैकी एकाला त्यांनी थांबवलं आणि तो म्हटला की मला याला काही मदत करायची. आता केळाची गाडी चालवणारा काय मदत करणार. त्यांनी 500 रुपये खिशातले काढून दिले आणि ही मदत केली. याचबरोबर या संबंधीचं योग्य त्या प्रकारचं प्रबोधन हे याच घटकांमध्ये आवश्यक. त्याचं कारण असं की उद्या पाणी उपलब्ध झालं तर त्याचा योग्य उपयोग कोण करणार आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की नगरपालिका आणि अन्य यांच्या मार्फत जी पाणी वितरणाची व्यवस्था झाली, मग ते रेल्वेने आलेलं पाणी असो किंवा जवळपासच्या 3 ठिकाणाहून पाणी साठ्यातून आणलेलं पाणी असो,
हे उपेक्षित वस्त्यांमध्ये प्रथम वाटलं गेलं, त्यांची काळजी प्रथम घेतली गेली. म्हणजे हे उभयपक्षी नातं चांगलं जोपासलं गेलं असं मला वाटतं की समाजातल्या तळातल्या लोकांची काळजी आम्ही आधी घेऊ, जे त्यातल्या त्यात आहेरे गटातले त्यांची काळजी नंतर घेऊ. त्यांच्यापैकी कोणी वेळीवाकडी आंदोलनं केली असंही सुदैवाने घडलं नाही तर तेही होतं. आणि त्यामुळे सबंध आंदोलन किंवा चळवळीमध्ये कुठंही सामान्यपणे विरोधाचा किंवा असहकाराचा सूर हा आला असा आमचा अनुभव नाही. या क्षेत्रात काम करणारे समाजातले राजेंद्रसिंह राणा यांच्यासारख्या लोकांनी पाहून याचं कौतुक केलं. काही लोकांनी सूचना देण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न केला. अशी मंडळी आली की मी त्यांना सांगत असे की आमच्या वैद्यकीय क्षेत्रात जसं होतं की एकाच रोगासाठी 4 उपाय सुचवले जातात, शेवटी एक डॉक्टर पकडावा लागतो, तसं लोकांनी आम्हाला पकडलेलं आहे आणि आम्ही हे काम योग्य त्या प्रकाराने करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आणखीनही 4 चांगले मार्ग असू शकतील. आज तरी आम्हाला आणखीन कुठल्या दुसऱ्या मार्गावरती जायची इच्छा नाही.